नमस्ते, सुप्रभात. आपण आपल्या कार्यक्रमाची आता सुरुवात करतोय. सगळ्यांतर्फे मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर, माननीय रवी पंडित, माननीय दिव्या चव्हाण, माननीय डॉक्टर अजित रानडे यांचं मी सगळ्यांच्या वतीने स्वागत करते. There is no limit to human imagination and achievement, excepting the limits you yourself put on your mind. So go limitless, outperform yourself. Your aspirations are your possibilities. Keep them always high. Like instant coffee, there is no instant success. Work hard, success will follow. But work hard in silence. Let success make the noise. Don't wait for opportunities to knock on your door. Create opportunities. Build your own doors. Be curious forever. Creativity follows curiosity. हे वाक्य कोणाचे ते वेगळं सांगायची गरजच नाही की दुर्दम्य आशावाद असं ज्यांचं वर्णन करता येईल असे आपल्याचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर माशेलकर हे आपल्या पुण्यातले राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL चे डायरेक्टर होते. तसंच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR चे डायरेक्टर जनरल हे पद त्यांनी भूषवलं आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली CSIRनी हळदीच्या औषधी गुणधर्मांविषयीच्या पेटंटची लढाई जिंकली. त्यातूनच पुढे पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी निर्माण झाली. डीपली कनेक्टेड विथ द इनोव्हेशन मूवमेंट इन इंडिया, Dr. Mashelkar served as a chairman of India's National Innovation Foundation. He co-chairs the Maharashtra State Innovation Society. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या सन्मानाने विभूषित केले आहे. आणि असे डॉक्टर माशेलकर आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेत हे आपल्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. पुणे क्लायमेट वॉरियर हा प्रकल्प त्याच्या फाउंडर ज्या आहेत दिव्या चव्हाण आज आपल्या बरोबर आहेत. दिव्याचं मी खूप खूप स्वागत करते. मेकिंग एव्हरी चाइल्ड अवेअर ऑफ क्लायमेट चेंज अँड क्लायमेट ऍक्शन्स हे त्या प्रकल्पाचं ध्येय आहे. सगळे मिळून आपण आपला कार्बन फुटप्रिंट कमी करणे, लहान मुलांच्या माध्यमातून समाजात या विषयात जाणीव जागृती करणे असा त्यांचा आराखडा आहे. आता पुण्यातल्या सुमारे 80 शाळांबरोबर त्यांचं हे काम चालू आहे. माननीय रवी पंडित, फाउंडर चेअरमन ऑफ KPIT टेक्नॉलॉजीज आणि आमचा मिशन सिटी चक्र प्रकल्प जो आहे त्याचे मार्गदर्शक आणि अखंड प्रेरणा असतो. खूप खूप स्वागत. गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था ही आपली संस्था 1930 साली स्थापन झाली. अर्थशास्त्रात संशोधन करणारी ही देशातली सर्वात जुनी संस्था आहे. कुलगुरू माननीय डॉक्टर अजित रानडे यांचं मी स्वागत करते. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत सांगून कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार आणि आपण आपल्या सर्वांचे इथे स्वागत असो. मान्यवर व्यासपीठावरचे माशेलकर सर, रवी पंडित सर, माझे कलिग दुलकर सर आणि चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. आणि मिशन सिटी चक्र, तर आम्ही या शब्दांना थोडीशी चर्चा केली दुलकर सरांबरोबर. चक्र म्हणजे एक्झॅक्टली कोणीतरी मिसस्पेलिंग केलं, त्याचा कचरा केला, पण ते ऍक्च्युअली कचऱ्याशी त्याचा संबंध आहे. आणि चक्र म्हणजे चक्रम पण आता ते पण, तर त्याच्यात इंग्लिशमध्ये त्याला सर्क्युलॅरिटी म्हणतात, सर्कल. चक्र ते आपल्या सर्कल आहे की सर्क्युलॅरिटी म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये एक इनहेरंट चक्र असतं. मला वाटतं इट वॉज कुठला बरं तो फिजिक्स मधला लॉ आहे की मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट ओनली ट्रान्सफॉर्म. सो म्हणजे तो एक मूलभूत म्हणजे भौतिकशास्त्राचा एक मूलभूत तो एक तत्व आहे, कायदा त्याला म्हणतात, फिजिक्स लॉ. सो ते जर आपण आपल्या आयुष्यात जर असं त्या दृष्टीने जर बघितलं की कुठलीही गोष्ट
त्याचं नुसतं स्वरूप बदलत असतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. आणि ती सर्क्युलॅरिटी जर म्हणजे प्रकृतीमध्येच आहे इनबिल्ट, तर ती आपण आपल्या आयुष्यात, आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या शहरी जीवनात का म्हणजे त्याचा आणण्याचा पण प्रयत्न कॉन्शियसली करावा. म्हणजे मला असं नुलकर सर म्हणाले, जसं मला वाटतं जंगलामध्ये सगळं ते जे असतं ते सगळं त्याचं सर्क्युलरच होत असतं, म्हणजे त्याच्यात कुठे वेस्ट हा प्रकारच नसतो. कोणी सांगितलं, मी असं कुठे एका ठिकाणी वाचलं होतं की जो झाडांची किंवा म्हणजे लहान लहान तुमच्याकडे जर हे असले प्लांट्स असले, जो म्हणजे माळी जो असतो तो जेव्हा मशागत करतो तर त्याला फुलं पण दिसतात, छान सुगंधी फुलं पण असतात, पानं असतात, टवटवीत पानं असलेली छोटी छोटी झाडं असतात, म्हणजे स्मॉल प्लांट्स. पण त्याला खत पाणी पण असतं, घाण वास येणारं खत असतं, माती असते, पण त्याला ते सगळं एकच वाटतं. त्याला ते सगळं त्याच्यात सगळ्याचा समावेश असतो. म्हणजे एखादा जो गार्डनर असतो, आपण त्याला माळी म्हणूया, की त्याला काय म्हणजे जेवढं सुगंधी फुल जेवढं प्रिय असतं तेवढंच खत पण प्रिय असतं, आणि तेवढीच माती पण प्रिय असते किंवा गांडूळ असतं. तो जो दृष्टिकोन आहे, तोच दृष्टिकोन आपण आपल्या जीवनात म्हणजे एस्पेशली शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न आहे. ह्याच्यात पुढाकार कोण घेणार, हे असं दृष्टी म्हणजे बेसिकली इट इज अ चेंज ऑफ माइंडसेट. सगळ्यात पुढाकार ह्याच्यात कोण घेणार, तर सगळ्यात ज्यांचं वय कमी असेल ती लोकच लिडरशिप लागणार, त्यांचं नेतृत्व असलं तरच हे होईल. कारण असं म्हणतात की आपण म्हणजे आपल्या मनात जेव्हा आपण जन्मतो तेव्हा बरंचसं ज्ञान किंवा ज्ञान नसलं तरी निदान जे काय कॉन्शियसनेस असतो तो असतो आपल्याकडे. आपण तो कॉन्शियसनेस आपल्या अनुभवातनं त्याच्यावर तो भुरकट करतो, त्याच्यावर क्लाउडी करतो, त्याच्यावर कदाचित मातीचा एक किंवा त्याच्यावर एक ते साचतं आणि क्लाउड येतात, आणि ओरिजिनल जो कॉन्शियसनेस आहे तो लपला जातो. तर तो नुसता बाजूला करून ते ओरिजिनल तर त्यामुळे यंग मुलांना, एस्पेशली शाळेतल्या मुलांना याच्याबद्दल लगेच कळतं. आपण आय थिंक मिशन सिटी चक्र इज इन दॅट स्पिरिट की सर्क्युलॅरिटी आपण पुणे शहराने एक देशाकरता पुढे असं एक आदर्श ऍटलिस्ट कॉन्शियसली ट्राय करावा की वी विल अडॉप्ट दिस प्रिन्सिपल ऑफ सर्क्युलॅरिटी इन अवर लाईफ. आणि एक किती शाळांनी केलं, किती मुलांनी केलं, किती, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. माझा एक फेवरेट, मी माशेलकर सरांना पण सांगेन, माझं फेवरेट हे असं एक उदाहरण देतो, म्हणजे 1000 वर्षाचा काळोख एका मेणबत्तीने जाऊ शकतो. म्हणजे जर त्या काळोख्या त्या गुहेमध्ये तुम्ही बसता, बापरे काळोख आहे कसं होणार, एकच मेणबत्ती लागते, आणि एकच मेणबत्तीने हजारो वर्षांचा काळोख जाऊ शकतो. तसंच एकच मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती, तिसरी मेणबत्ती, हजारो मेणबत्ती, तसं आहे ते, प्रत्येक विद्यार्थी म्हणजे एक मेणबत्ती आहे. सो त्या स्पिरिटने आपण एक मिशन सिटी चक्र चालवूया. आणि आय एम व्हेरी हॅपी की आपण गोखले या विद्यापीठात तुम्ही हा कार्यक्रम आखलेला आहे. सो तुमच्या सगळ्यांचे परत स्वागत आणि आयोजकांचे खूप आभार. सो थँक्यू. मिशन सिटी चक्र हा प्रकल्प सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत सुरू आहे. रिसर्च लीडिंग टू ऍक्शन हे सेंटरचं ब्रीदवाक्य आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे संचालक डॉक्टर गुरुदास नुलकर यांना मी विनंती करते की त्यांनी सेंटर बद्दल आपल्याला सांगावं. सर्वांना नमस्कार आणि सुप्रभात, आणि मान्यवरांना नमस्कार. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, ही एक गेले 93 वर्ष ही फक्त अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रचलित आहेच आहे भारतभर. आणि नुकतंच 1 वर्षापूर्वी इकडे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सुरू झालं, म्हणजे शाश्वत विकास केंद्र आपण त्याला म्हणतो. आणि मला इथे खूप सांगायला आनंद वाटेल की ह्या सेंटरचं उद्घाटन जे आहे ते ह्याच तिघांनी केलं. म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर होते, डॉक्टर रवी पंडित होते, आणि डॉक्टर अजित रानडे जे अर्थातच व्हाईस चान्सलर आहेत. त्यामुळे आज आम्ही सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे 1 वर्ष आणि 26 दिवस इतके यंग आहोत. म्हणजे अजून आम्ही रांगतोय, आम्ही चालायला पण लागलेलो नाहीये. आणि ह्या रांगण्यामध्ये ह्या तिघांचाही खूप मोठा हातभार आहे की आम्ही झोपून उठलो आणि ते आता रांगायला लागलो. तर शाश्वत विकास केंद्रामध्ये आणि आज खूप संस्थांमधून सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही चर्चा चालली आहे.
तर आम्ही जेव्हा विचार केला की आमच्या ह्या सेंटरचं युनिक कॉन्ट्रीब्युशन काय असू शकेल, आणि ह्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की शाश्वत विकासाच्या ज्या समस्या आज आपल्याला ज्या भेडसावत आहेत किंवा क्लायमेट चेंजची जी समस्या आहे त्याच्यावरती बऱ्याच अर्थाने आज त्याच्या सिम्पटम्सवर ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे क्लायमेट चेंज वरती ट्रीटमेंट केली जाते, मिटिगेशन आहे, अशा गोष्टी आहेत. पण मूळ कारण काय आहेत याचा शोध घेणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तर आमच्या सेंटरचं जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आम्ही ज्याला म्हणतो की रूट कॉज अनालिसिस पर्यंत जायचं. म्हणजे जर आपल्याला प्लास्टिक आणि त्याचा कचरा कमी करायचा असेल तर हा निर्माण का होतो आणि त्याची कारणं शोधून त्याच्यावर काम करायचं, अशा पद्धतीचं याचा ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आम्ही इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे परिसर विज्ञानाचा एक पर्स्पेक्टिव्ह आणलेला आहे की आपल्या परिसरामध्ये काय बायोटिक एलिमेंट्स काय आहेत, ए बायोटिक एलिमेंट्स काय आहेत, माणसाचा त्या बायोटिक आणि ए बायोटिक एलिमेंटचा उपयोग काय करून घेतो, आपली उपजीविका त्याच्यावर कशी अवलंबून आहे, आणि हे सगळा विचार करत असताना येणाऱ्या पिढ्यांना आपण हे सगळं कसं टिकवून ठेवू याचा विचार करायचा. मग याला थोडा एक सिस्टीम्स थिंकिंगचा एक अप्रोच आहे. आणि मग तिसरी महत्वाची गोष्ट मग आमचं काय करतो आम्ही इकडे की आम्ही वी ट्राय टू मिमिक नेचर. म्हणजे निसर्गामध्ये जशा सगळ्या क्रिया आणि चय अपचय ज्याला मेटाबॉलिझम आपण म्हणतो हे स्वतःहून चाललेलं असतं. त्याला एक्सटर्नल इनपुट हा एकच असतो, तो म्हणजे सौर ऊर्जा, जो बाहेरनं पृथ्वीच्या बाहेरनं येतो. आणि त्या पूर्ण सौर ऊर्जेवरती पृथ्वीचं मेटाबॉलिझम चालले आहे आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला सजीव सृष्टी पोचण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. आणि याचा आम्ही अनुकूलन करायचा प्रयत्न करतो. तर ह्याच्यासाठी म्हणजे निसर्ग आपल्याला किती कमी कळलाय हे तुम्हाला फक्त एक थोडक्यात समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट सांगतो की 1977 साली साधारण भारत म्हणजे महाराष्ट्रामधल्या भात शेतीची उत्पादकता खूप घटली. म्हणजे पॅडी आउटपुट आपला कोकणामध्ये आणि जिथे भात शेती होते ना तिथे साधारण 1977 मध्ये त्याची क्रॉप प्रॉडक्टिव्हिटी खूप कमी झाली आणि त्याच्यावरती पेस्टिसाइड स्प्रे बराच वाढला. आणि खूप वर्ष हे का झालं असं कळलं नाही लोकांना. आणि मग नंतर लक्षात आलं की साधारण 1976-77 ला 11th स्टँडर्ड आलं, म्हणजे 10वी जाऊन 11वी आलेलं होतं आणि त्याला फ्रॉग डिसेक्शन कंपल्सरी झालं. आणि फ्रॉग डिसेक्शन म्हणजे काय की बेडकाला घेऊन त्याचं डिसेक्शन करायचं, सायन्समध्ये ते महत्वाचं असतं. असं केल्याने गावागावातून भात शेतीतून फ्रॉग्सचे ट्रक भरभरून पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या कॉलेजेसमध्ये यायला लागले. आता बेडूक हा शेतकऱ्याचा मित्र असतो. तो हर्बीव्होर नाहीये, तो पानं खात नाही, तो सीड्स खात नाही, दाणे खात नाही, तो कीटक खातो. आणि जर तुम्ही त्या शेतीच्या भात संस्थेच्या इकोसिस्टीम मधनं एक घटक काढून टाकला तर त्याच्या पुढची सगळी अन्नसाखळी जी आहे फोफावते आणि मग त्याच्यावरचे कीटक वाढायला लागले आणि त्याच्यावरती नासधूस वाढायला लागली. आणि आपल्याला हे लक्षात यायला जवळजवळ 10 वर्ष लागली. म्हणजे निसर्गाचे किती गोष्टी आणि किती बारकावे आपल्याला कळायला किती एक्सपिरियन्स लागतो ह्याचा मला तुम्हाला फक्त उदाहरण द्यायचं होतं. आणि ह्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमध्ये आम्ही ह्या पद्धतीचं कार्य करतो, बेडकाला शोधतो. थँक्यू सो मच. मिशन सिटी चक्राचं ध्येय आहे अ क्लीन अँड हेल्दी सिटी बाय डिझाईन. आता हे डिझाईन ही काय भानगड आहे त्यातली किंवा ही संकल्पना तरी नक्की काय आहे तर ते सांगायला मी माननीय रवी पंडित यांना आमंत्रित करते. व्यासपीठावर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपल्याकडचं पर्यावरण किती खराब झालंय हे समजायला काही तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायची आवश्यकता नाहीये. तुम्ही रस्त्यावरनं चाललात तर कचरा दिसतो. हवा नुसती जरी घेतलीत तरी त्याच्यामध्ये तुम्हाला खराब हवेचे वास येतात. किंवा नदीकडे जर बघितलं तर नदी किती अस्वच्छ आहे दिसतं. आणि हे सगळं आपण केलेलं आहे. आपल्याला हे जर सुधारायचं असेल तर त्याकरता काय करायला पाहिजे या अशा एकाच कल्पनेतनं या सगळ्याची सुरुवात झाली. आम्ही गेली 10-12 वर्ष जनवाणीच्या हस्ते एक पुण्यामध्ये प्रयोग करतो की जो काही कचरा तयार झालेला आहे त्याचं वर्गीकरण कसं होईल, त्याचं प्रोसेसिंग कसं होईल वगैरे वगैरे. पण आमच्या असं नंतर लक्षात आलं की 2-3 गोष्टी महत्वाच्या लक्षात आल्या. जर आपण कचरा क्रिएट करणं जर कमी केलं तर काय होईल, म्हणजे मग पुढचं व्यवस्थापनचा ऑटोमॅटिकली प्रश्न संपेल. तर कचरा आपल्याला क्रिएट करणं कसं कमी करता येईल हा एक ध्येय होतं. दुसरी गोष्ट काय होतं, आपण बऱ्याच वेळेला एकमेकाशी बोलत असतो. समजा आपलं शहर खराब दिसलं
तर आपल्या मनात येतं की अरे राजकारणी लोक काही करत नाहीयेत किंवा आपले ऍडमिनिस्ट्रेटर्स काही करत नाहीयेत. आणि नंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण प्रत्येक जण ऍडमिनिस्ट्रेटर असतो. घरातली स्त्री किंवा पुरुष हा त्या घराचा ऍडमिनिस्ट्रेटर असतो. शाळेतल्या जे काही मुख्याध्यापक असतात ते शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटर असतात. कंपनीचा सीईओ हा कंपनीचा ऍडमिनिस्ट्रेटर असतो, तो त्यांचा पॉलिसी मेकर असतो. तर आपल्याला कुठेतरी कमिशनरकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे जायचे किंवा मेयरकडे जायच्या ऐवजी आपण स्वतःकडे का नाही बघत. अशा दृष्टीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणखीन आणि पुढं आदिती बोलेल, मंगेश बोलेल, आम्ही आता शाळांवरनं सुरुवात केली आहे. कारण शाळातल्या शिक्षकांना, मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिकांना समाजावरती, स्पेशली त्या शहरातल्या सगळ्या समाजावरती जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाडता येतो त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे आज आम्ही आतापर्यंत जे काम केले, पुण्यामध्ये 1200 शाळा आहेत. आम्ही आता काम सुरुवात करून काहीतरी 4 महिने झाले. आम्ही आता 180-200 शाळांना कॉन्टॅक्ट केलेले आहे. 200 शाळांमधनं साधारणपणे 1.25 लाख घरांना पोहोचता येतं. 200 शाळांमधनं 1.25 लाख घरांना पोहोचता येतं. आम्ही त्याच्यानंतर कंपन्यांबरोबर काम करणार आहोत. आम्ही असेच 2-5 लाख घरांना पोहोचू. आम्हाला असं वाटतं प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक घरातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत जर आपण पोहोचू शकलो की आपण कचरा निर्मितीच कशी नाही करणार आहे, किंवा ती कचऱ्याची निर्मिती झाली तर त्याचं रिसायकलिंग कसं करू, त्याचा रियूज कसा करू वगैरे वगैरे, याचा जर आपण विचार केला तर या सगळ्या लोकांच्या हस्ते, त्या सगळ्या लोकांच्या प्रेरणेने आपल्याला मोठा बदल करता येईल. हे आजच्या आमच्या ह्या कामाचं हे मुख्य महत्व आहे. आणखीन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर सगळ्यात उत्सुक जो वर्ग असतो त्याच्याबरोबर करायला पाहिजे. म्हणून आम्ही शाळांबरोबर केली. कारण शाळांमध्ये आम्हाला एक प्रचंड एनर्जी दिसते. छोट्या छोट्या मुलांपासून शिक्षक शिक्षकांपर्यंत सगळीकडे एनर्जी दिसते. ह्या एनर्जीचा उपयोग आपल्याला कसा करता येईल शहर चांगला करण्याकरता, अशा दृष्टीने शाळांपासून सुरुवात केली आहे. जसं आमची टीम शाळांबरोबर काम करते तशी आता कंपन्यांबरोबर देखील काम करायला लागलेली आहे. परवा आम्ही मराठा चेंबरच्या तर्फे सस्टेनेबिलिटी अवॉर्ड म्हणून सुरुवात केली की कंपन्यांच्या मध्ये, म्हणजे कंपन्या त्यांच्या प्रिमायसेस मध्ये प्लास्टिक बॉटल्स बॅन करतायत का, कंपन्या त्यांच्या प्रिमायसेस मध्ये सोलर पॉवर करतायत का, कंपन्या त्यांच्या लोकांना शक्यतो धूर निर्माण करणारी वाहन वापरू नका म्हणून सांगतायत का, तिथले होणारा कचरा कशा प्रकारे त्याचा निचरा करतायत, या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या. आणि आम्हाला असं वाटतं की आमची टीम फार छान आहे. अतिशय उत्साही अशी लोक आहेत. जनवाडीची जवळजवळ 100 लोकांची टीम आहे. CSD ची टीम आता नवीन क्रिएट होती. आम्हाला खात्री आहे या सगळ्यांमधनं पुढच्या 2-4 वर्षामध्ये आम्ही शहराच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचू शकू. आणि मला असं वाटतं की आपण एकदा हे आपल्या मनात घेतलं आणि ते आपल्या आचरणात आलं, 6-8 महिन्यांनी ती आपली जर नॉर्मल प्रॅक्टिस झाली तर मग ते परत परत सांगायला लागणार नाही. मला आठवतं एक 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमेरिका आपल्या इतकीच अस्वच्छ होती, आपल्या इतकीच अस्वच्छ होती. आणि त्यांनी एक ऍडव्हर्टिजमेंटची कॅम्पेन सुरू केली आणि त्यांनी असं दाखवलं की अमेरिकेतलं एक रेड इंडियन त्याच्या कुठल्या तरी छोट्याशा गावातनं, एका बोटीतनं, एका छोट्या ओढ्यामधनं जायला निघतो आणि तिथे सगळं स्वच्छ असतं आसपास वगैरे. तो जसा जसा शहराकडे जायला लागतो तसं तसं आसपास सगळे त्याला कचरा दिसायला लागतो. आणि तो ज्यावेळेस न्यूयॉर्क पर्यंत येतो त्यावेळेस नुसता कचराच दिसत असतो, दुसरं काही दिसत नसतं. त्यांनी ही एक जाहिरात 20 वर्ष चालवली. एक जाहिरात त्यांनी 20 वर्ष चालवली. ती सगळ्या लोकांच्या मनात रुजली आणि त्याच्यानंतर हळूहळू लोकांना समजायला लागले नाही आपण हा कचरा निर्माण करतोय, आपण थांबवला पाहिजे. मला वाटतं आपण आज जो कार्यक्रम करतोय हे अशाच प्रकारच्या एका मोहिमेचं, एखाद्या मुवमेंटचं आपण बीज रोवतोय. आणि हे आपण करणं इज क्लीन सिटी बाय डिझाईन. आणि आपण सगळेजण याच्यात भाग घेत आहेत आणि सगळी छोटी छोटी मुलं आलेली आहेत. मला इतका आनंद होतो. मला खात्री आहे की काही वर्षानंतर त्यांच्या हे इतका रस्त्यात रुजलेलं असेल की आपण स्वच्छ कसं करू, सगळं व्यवस्थित कसं करू, आपण चांगल्याच गोष्टी कशा वापरू वगैरे. आणि मग मला वाटतं एका वेळी आपल्याला आपलं पुणे शहर सिंगापूर किंवा स्वित्झर्लंड सारखं दिसायला लागेल. धन्यवाद. मिशन सिटी प्रकल्पात सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. शिवाय अनेक समविचारी लोक, आमचे मित्रमंडळी इथे आलेले आहेत. हा प्रकल्प काय आहे याची साधारण कल्पना सगळ्यांनाच आहे. या प्रकल्पाचे प्रयोजन, त्याची पार्श्वभूमी, सुरुवात आणि पुढच्या वाटचालीचा आराखडा तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. मी जीवित नदी या संस्थेची संस्थापक संचालक आहे. लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन हे आमचं ध्येय आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही एक कृती प्रकल्प सुरू केला, दत्तक घेऊया नदी किनारा. आणि
हा प्रकल्प सुरू केला ते मे 2017 मध्ये मुठा नदीकाठी विठ्ठलवाडीला. आता विठ्ठलवाडी हा खूप तुम्ही पाहिला असेल ते अगदी नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा याचा संगम आहे असं म्हणता येईल. 6 कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला नदीपात्रातला बसॉल्ट, 1 ते 1.5 कोटी वर्ष वय असलेली आपली नदी मुठा नदी आणि तिथलं काठावरचं विठ्ठल मंदिर आणि नदीपात्रातलं पुंडलिक मंदिर, जसं पंढरपूरला आहे म्हणजे प्रति पंढरपूर अशी ती जागा आहे. आणि इतकी सुंदर जागा आहे पण तिथे किती कचरा असावा. आणि पुण्याच्या वर सह्याद्रीमध्ये वेगरे गावाच्या इथे आपली मुठा नदी उगम पावते आणि पुण्यात येईपर्यंत तिचं सगळं रूपच बदलून जातं. त्यामुळे आम्ही प्रकल्प सुरू केला तरी खरा, पण आमच्या असं लक्षात आलं की नदी संवर्धनासाठी काहीही करायचं तर आधी तो कचरा काढणं तिथलं हे गरजेचं आहे. आणि मग पुढचे 6 महिने दर रविवारी 2 तास आम्ही तेवढंच करत होतो की तिथला कचरा उचलत होतो. आणि मग 6 महिने गेल्यावर आमच्या लक्षात आलं की अरे नदीपात्र आता तुलनेने स्वच्छ दिसायला लागलंय. वर्षानुवर्ष पडलेला म्हणजे ते दुधाच्या ज्या पिशव्या होत्या, दह्याचे जे डबे होते, त्याच्या तारखेवरनं आम्हाला कळायचं की किती वर्ष हा कचरा नदीपात्रात पडलेला आहे. आणि मग हळूहळू जसं बऱ्यापैकी तो जुना कचरा गेला आणि मग तुलनेने स्वच्छ दिसायला लागल्यावर आम्हाला लक्षात आलं की तिथे कचरा टाकणं कमी झालंय लोकांचं. म्हणजे कचऱ्याची पिशवी घेऊन येणारे लोक दिसायचे पण पूर्वीसारखं तिथे भिरकायचे नाही, तर ते तिथे जायचे. कधीतरी नदीबद्दल कौतुकही दिसायचं त्यांच्या डोळ्यामध्ये. हा बदल आम्हाला तिथे दिसायला लागला. आणि मग आम्ही खरं तर आम्हाला असं वाटलं की अरे चला आपण कचऱ्याची समस्या सोडवली नदीवरच्या, आता लोक इथे कचरा टाकत नाहीत म्हणजे आपला साध्य झाला उद्देश आणि खुश होतो आम्ही. फक्त गडबड अशी की ते काही फार आनंद तो टिकला नाही, कारण मग आमच्या डोक्यामध्ये एक किडा वळवळायला लागला की अरे ते काका जे दिसतात आपल्याला कचऱ्याची पिशवी घेऊन तर निघालेत, विठ्ठलवाडीला नदीपात्रात टाकत नाहीयेत कचरा, पण कचऱ्याची पिशवी कुठेतरी ते टाकतायतच. म्हणजे जोपर्यंत कचऱ्याची पिशवी आहे तोपर्यंत समस्या आहे. आणि मग शिवाय मग आणखी हे झालं की आम्ही म्हणजे नदीपात्रातनं शेवटी तो नदीत कचरा जाणार आहे, तिथून पुढे त्याचा प्रवास जो आपण बाहेर प्रदर्शनात बघितला की बंगालच्या उपसागरापर्यंत होणार आहे, हे सगळं टाळायला आम्ही तिथनं जीवाच्या आकांताने सगळा कचरा बाहेर काढत होतो. पण मग तोही प्रश्न आम्हाला छळायला लागला की ह्या कचऱ्याचं पुढे काय होतं. म्हणजे नदीपात्रातनं आपण बाहेर काढला ते ठीक आहे पण तो कुठेतरी जातोच आहे ना. शिवाय ज्यातलं बायोडिग्रेडेबल म्हणजे जैविक घटक आहेत त्यांचं ठीक आहे, ते 2 महिन्यात पुढच्या माती होऊन जाणार आहेत, तो तेवढा गंभीर प्रश्न नाहीये. धातू तर आम्हाला कधी कचरा म्हणून दिसलेच नाहीत, कारण धातू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचं 100% रिसायकलिंग होतं, की अनेक वेळा रिसायकलिंग होतं. एखादा चमचा चुकून आला वगैरे तरच, एवढंच. सगळ्यात जास्ती होतं ते प्लॅस्टिक, आणि प्लॅस्टिक हा कॉम्पोनंट सगळ्यात जास्ती त्या कचऱ्यामध्ये होता. तर प्लॅस्टिकचं काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती की प्लॅस्टिक हे 2 ते 3 वेळाच रिसायकल होऊ शकतं आणि मग त्यानंतर ते कचराच ठरतं. आणि शिवाय त्याचं नंतर काय होतं, ऊन वारा याच्यात राहिलं की त्याचं उदाहरण आम्हाला समोर नदीच्या इथे दिसत होतं की ते प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे होत जातात. डबा एक अख्खा कचऱ्यात आला तर आपण निदान तो उचलू शकतो, तो रिसायकलिंग फॅसिलिटीला पाठवू शकतो. हे छोटे छोटे तुकडे झाले की त्यांचं काय करणार. आणि ते तुकडे कुठे जातात, तर कुठेही जाऊ शकतात. मातीत जातात, शेतात जातात, आपल्या ओढ्यांमध्ये, नदी पुढे समुद्रामध्ये जातात. म्हणजे तिथून आपल्या अन्नात येतात, आपल्या आपण जे श्वास घेतो त्या हवेत येतात, आपल्या पाणी जे पितो त्या पाण्यात येतात. आणि मग हे जे सगळीकडे पसरलेलं प्लॅस्टिक आहे ते कसं आपण हे करणार. आणि मग आम्हाला असे जेव्हा प्रश्न यायला लागले तेव्हा आमच्या लक्षात आलं की मगाशी गुरुदास सर म्हणले तसं की आम्ही लक्षणावर काम करत होतो. आमचं जे कचरा उचलण्याचं काम करत होतो ते त्या एक समस्या कुठेतरी आहे, कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचं निदर्शक होता तो कचरा. आणि तो कचरा आम्ही उचलत होतो म्हणजे लक्षण फक्त, वी आर जस्ट ट्रीटिंग द सिम्पटम. प्रॉब्लेम हा तसाच राहिलेला होता. आणि मग आम्हाला अशी प्रश्नाचा तो हे झाला की आपलं पुणे शहर एवढं सुंदर आपलं शहर, त्याची ही अवस्था अशी का व्हावी. 15 ते 20 हजार वर्षापासून या भागामध्ये मानवी हे आहे, हे अश्मयुगीन हत्यारं जी मिळाली त्याच्यावर, म्हणजे 15 ते 20 हजार वर्षापासून आपले पूर्वज इथे राहत आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं सानिध्य लाभलेलं हे शहर आहे. अनेक आक्रमण आपल्या शहरांनी हे केले. आपण इतिहासात वाचलंय की अनेक वेळा शहर उद्ध्वस्त झालं आणि फिनिक्स पक्षासारखं त्या राखेतून उभं राहिलं. विद्येचं माहेरघर, आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आता IT हब, एवढं परंपरा असलेलं शहर, आणि त्यांनी कचऱ्यासारख्या समस्येवर हार मानावी हे काही आम्हाला पटलं नाही. आणि आता ही समस्या सोडवायची तर समस्येच्या मुळाशी जायला पाहिजे.
निर्माण झालेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायलाच पाहिजे, पण कचरा निर्माण होऊच नये म्हणून काही करता येईल का? आता झाडावरून पान गळतं, मातीत पडतं, तिथे ते काही काळ राहतं, कुजतं आणि परत मातीत मिळून जातं. ही आहे निसर्गातली अगदी साधी सहज अशी चक्राकार प्रक्रिया. मग आपण शहरामध्ये ही अशी प्रक्रिया करता येईल का की ज्यामुळे आपल्याला त्या ह्याला कधी शेवटच राहणार नाही. जिथे शेवट होतो, आपण काहीतरी घेतो, वापरतो आणि टाकून देतो, तो शेवट असतो, तिथे कचरा निर्माण होतो. पण आपण सगळेच घटक जर चक्राकार व्यवस्थेत आणले तर असं काही आपल्याला करता येईल का? पण मग मोठा प्रश्न आमच्या पुढे आला की हे एवढं मोठं शहर आहे, या शहरापर्यंत पोहोचायचं, त्यांना ही संकल्पना सांगायची आणि एवढा बदल घडवून आणायचा, आणि आपण सामान्य नागरिक आहोत, आपल्याकडे सत्ता नाही, ऑथॉरिटी नाही, हे कसं कळणार? की जरी आपल्याला मूळ कळलं समस्येचं तरी त्याच्यावर उपाय आपल्याला हे कसा करता येईल, अंमलात कसा आणता येईल तो. त्याचं उत्तर मिळालं ते एका साध्या सोप्या गणितामधून. मी आपल्या व्हॉलेंटियर्सना विनंती करते, तुम्ही बाहेर प्रदर्शनात हे पाहिलंच असेल, ते काय याबद्दल उत्सुकताही तुम्हाला निर्माण झाली असेल की एखाद्या ऑफिसमध्ये पेपर कप जर रोज चहासाठी वापरले जात असतील तर आता 2 चहा दिवसातनं झाले तर दिवसाचे 2, आठवड्याचे सोमवार ते शुक्रवार 5 दिवस म्हणजे 10 पेपर कप झाले, महिन्याचे 40 झाले, म्हणजे वर्षाचे झाले 480. हे एका व्यक्तीचे चहा पिण्याचा परिणाम निसर्गावरचा आहे की 480, म्हणजे असे आणखी 3 म्हणजे एकूण 4 असे डोंगर तयार होतील. आमच्याकडे तो बोर्ड एवढा नसल्याने एकच डोंगर आम्ही दाखवू शकलो, पण हे असे 4 डोंगर तयार होतील. हा एका व्यक्तीचा रोजचा चहा पिण्याचा परिणाम आहे निसर्गावर होणारा. ऑफिसमध्ये जर 100 लोक असतील, आणि 100 लोक म्हणजे खूप छोटंसं ऑफिस आहे बरं का, कारण आपल्याकडे जे IT ऑर्गनायझेशन आहेत, एवढी IT हब आहे पूर्ण, त्यात अगदी 10,000 40,000 हे सुद्धा अगदी सहज संख्या असते. त्यामुळे एक छोटंसं ऑफिस अगदी धरलं आपण, 100 लोक आहेत, तर म्हणजे 480 गुणिले 100 म्हणजे तो वर्षाचा 48,000 पेपर कप एवढे तयार होतो कचरा म्हणून. म्हणजे आपण चहा पितो आणि 5व्या मिनिटाला तो कचरा निर्माण होतो, आणि हा वर्षाचा 48,000. आणि गंमत अशी आहे की हे 48,000 जे आहेत ग्लास, ते आपण जर एकावर एक रचून मनोरा केला तर तो केवढा मोठा होईल माहितीये का? आपलं कळसुबाई शिखर आहे ना, सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर, त्याच्यापेक्षा उंच होईल तो. म्हणजे हा परिणाम आपल्या 5 मिनिटाच्या कृतीचा आहे की एकदा चहा आपण पितो आणि तो कचरा होतो, केवळ 5 मिनिटात तो कप कचरा होणार आहे. मग हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे एवढा मोठा परिणाम आपल्या केवळ चहा पिणं या साध्या कृतीने होतोय, मग त्याला उपाय काय करता येईल? तो उपाय तिथे आहे शेजारी. एक स्टीलचा कप आणून ठेवला ऑफिसमध्ये, चहा पेलो, धुतला, विसळला, परत पुढच्या चहासाठी तयार झाला. किती वेळा तो वापरू शकतो? 100, 1000, 10,000, कितीही, लाख सुद्धा. स्टीलला आपल्याला माहितीये काहीच होत नाही. त्यामुळे म्हणजे एक एवढा जे 4 डोंगर आहेत ते मी 1 कप वापरून त्याचा मी एका क्षणात माझा निसर्गावर होणारा विपरीत परिणाम मी थांबवू शकते. मग माझ्या लक्षात आलं की हा मी पॉलिसी मेकर आहे, आपण सगळे पॉलिसी मेकर आहोत की हा एवढा परिणाम आपण एका क्षणात थांबवला एका निर्णयाने. याला कुठे आपल्याला सत्ता नको होती, कुठली ऑथॉरिटी नको होती, फक्त आपण विचार केला आणि अंमलात आणलं. दुसरी गंमत अशी आहे की 100 लोकांचं ऑफिस आहे आणि या 100 लोकांमध्ये बदल घडवायचा तर कदाचित माझं ऐकणार नाही ते, पण माझ्या ऑफिसचा ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे तो तिथेच माझ्यापासून 10 फुटावर बसलेला आहे. म्हणजे मला बदल घडवायला मुंबई किंवा दिल्ली गाठायची गरज नाहीये. 10 फुटावर जो माझा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटर आहे तो डिसिजन मेकर आहे. त्यांना मी जर कन्व्हिन्स करू शकले, त्यांना जर हा मी परिणाम दाखवला आणि सांगितलं की अरे हा परिणाम आपण एका क्षणात थांबवू शकतोय, तर त्यांनी जर ठरवलं तर 100 लोकांमध्ये हा बदल एका क्षणात घडून येतो. म्हणजे जे मगाशी पंडित सर म्हणले की आपण सगळे पॉलिसी मेकर आहोत आणि पॉलिसी मेकरच्या थ्रू आपल्याला या सगळ्या बदल घडवणं खूप सहज शक्य आहे. आणि धन्यवाद स्वयंसेवकांचे. ही कल्पना अंमलात आणायची तर मात्र आम्ही ठरवलं की आपण शाळांपासून सुरुवात करू. शाळांपासून का, तर त्याच्यात एक खूप मोठं आरोग्याचं एक हे होतं कारण आपल्याला माहिती की प्लास्टिकचा टिफिन, बॉक्स, प्लास्टिकची बॉटल, वॉटर आणि आपले कव्हर जे घालतो पुस्तकांना, टेक्स्ट बुक्सना, तर प्लास्टिक किंवा प्लास्टिकचा थर असलेले कागदाचे. तर हे तिन्ही जे घटक आहेत त्यात सतत मुलांचं सानिध्य त्याच्याशी आहे. डब्यातून ते रोज 5 ते 15 वर्षापर्यंत रोज डब्यातनं जेवणार आहेत, ते बाटलीतलं पाणी पिणार आहेत. त्या म्हणजे प्लास्टिकचे घातक परिणाम आहेत की प्रत्येक घासाबरोबर, प्रत्येक
पोटाबरोबर त्यांच्या पोटात जी अनेक रसायनं जात आहेत ती, आणि जेव्हा हे प्लॅस्टिक कचरा म्हणून जाईल, एक वर्ष किंवा 2 वर्षात प्लॅस्टिकचा डबा तुटतो, खराब होतो आणि तो बदलायलाच लागतो. मग हा जेव्हा कचरा म्हणून जातो तेव्हा त्याचं मायक्रोप्लास्टिकच्या रूपाने तो परत आपल्याकडे येतो. आणि आता जर तो आपल्या अन्न साखळीत आलेला आहे तर पुढच्या काही वर्षांमध्ये, म्हणजे मुलं जेव्हा आपल्या एवढी होतील तेव्हा आपल्या शहराची काय अवस्था झाली असेल. म्हणून आम्ही ठरवलं की आपण जेव्हा स्वच्छ आणि आरोग्यदायी शहर मुलांना द्यायचं म्हणतोय तेव्हा त्या शहरासाठी निरोगी नागरिकही आपणच तयार करायचे, आणि म्हणून सुरुवात ही शाळांपासून आम्ही करायचं ठरवलं. आणि यामध्ये असं आहे की आपण हळूहळू बदल होतोय. 200 शाळा आज आहेत, 1200 शाळांपर्यंत सर म्हणले तसं आम्हाला पोहोचायचं आहे. 200 शाळा, 1.25 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यापर्यंत हा बदल, ती संकल्पना, ते बीज रोवायला सुरुवात केलेली आहे. आणि हे हळूहळू या शाळांमधनं पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण हे प्लॅस्टिक फेज आउट करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही हे केलंय की आपण जे स्क्रीनवर बघतोय की हे जे कचरा व्यवस्थापन करण्यापेक्षा कचरा कमी कसा निर्माण होईल हे कसं बघायचं. आणि त्यामध्ये पहिल्या 2 हे दिसत आहेत की रिफ्यूज आणि रिड्यूस, की विचार करायचा की याची खरंच गरज आहे का आणि ह्याला काही पर्याय असू शकतील का, आणि अशा ह्याने आपण काम सुरू करायचं. आणि त्यासाठी आम्ही एक प्रतिज्ञापत्र केलंय की मुख्याध्यापक हे आमच्या ह्याच्यातले सगळे सहकारी आहेत की ज्यांच्या मदतीने आपण हा सगळा बदल घडवून आणतोय. आणि मग मुख्याध्यापकांना हा बदल घडवून आणायला हे सोपं कसं होईल, एक त्यांना सपोर्टिंग इकोसिस्टीम ज्याला म्हणतो ती कशी तयार करता येईल. आणि ह्यासाठी एक प्रतिज्ञापत्र आम्ही केलेलं आहे. आणि ते प्रतिज्ञापत्र आज सगळ्या शाळा ज्या आलेल्या आहेत त्यांना देणार आहोत, ज्या प्रोग्राममध्ये आहेत, आज आल्या नाहीत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था करू. आणि या शाळेच्या कॅम्पसमध्ये आपल्याला सतत समोर एक हे राहिलं पाहिजे की आपण हे ठरवलंय, यात मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, पालक असे मिळून एक तारीख ठरवतील की ज्या तारखेपासून प्लॅस्टिक ते बंद करणार आहेत, या 3 गोष्टींच्या बाबतीतलं. आणि हा प्लेज बोर्ड हे प्रतिज्ञापत्र हे शाळेमध्ये लावलेलं असेल आणि ज्यात तो कॅम्पस बोलला पाहिजे मुलांशी की हे आपल्याला करायचंय, त्यांना आठवण करून दिली पाहिजे की हा बदल आपल्याला घडवून आणायचा आहे, अशी ती संकल्पना आहे. त्यामुळे तीही मी एक विनंती करते की सगळ्यांनी जाताना आपल्या शाळेचं हे मुख्याध्यापक नसतील आले, प्रतिनिधी शाळेचे असतील, त्यांनीही जाताना आमच्या स्वयंसेवकांकडनं प्लेज बोर्ड हे घेऊन जावं. असं प्लेज बोर्ड आहे. आणि यामध्ये इथे आपली प्रतिज्ञा असेल, शाळेने त्यांचं नाव तिथे हे करायचंय, तारीख जी आहे ती तुम्हाला जी वाटतेय की तुम्ही त्या ह्याच्यापासून बदल करू शकाल ती त्यात घ्यायची आहे. आणि इथे या संबंधित जे काही तुम्हाला वाटत असेल की जे मुलांपर्यंत पोहोचावं, गोष्ट असेल, काही पेपरमध्ये आलेली बातमी असेल, तर ते इथे तुम्हाला लावता येईल. त्याच्यासाठीच्या पितळ्याच्या ह्या सुद्धा किटमध्ये दिलेल्या आहेत. काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत ज्या तुम्ही तिथे लावू शकता शाळेमध्ये. आणि मला एक नमूद करावं असं वाटतं की हा जो बोर्ड आहे हा पूर्णपणे बायोडिग्रेडेबल, जैविक आहे. आणि त्यामुळे ती परत नम्र विनंती की जाताना आठवणीने आपल्या शाळेचा प्लेज बोर्ड आपण घेऊन जावं. आणि आता हा जो प्रकल्प आहे त्याचा पुढचा आराखडा काय आहे, पुढची सेगमेंट जे सर म्हणले त्याबद्दल माहिती द्यायला मी जनवाणीचे श्री मंगेश क्षीरसागर यांना आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर माशिलकर सर, त्याप्रमाणे आपण ज्या कॅम्पसमध्ये आज बसलेलो आहोत त्या कॅम्पसचे कुलगुरू, गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉक्टर रानडे सर, आमचे जनवाणीचे मार्गदर्शक आणि फाउंडर ट्रस्टी श्री पंडित सर, त्याचप्रमाणे पुणे क्लायमेट वॉरियरच्या दिव्या चव्हाण मॅडम आणि आमच्या मिशन सिटी चक्रचे आमचे मार्गदर्शक गुरुदास नुलकर सर, त्याचप्रमाणे यावेळेस ऑडिटोरियममध्ये उपस्थित सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि इतर सर्व संस्थांचे प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर इथं आता उभं असताना मला थोडंसं घाबरल्यासारखं होतंय. त्याचं कारण सांगतो. क्लासमध्ये नेहमी ज्यावेळेस मेसेज यायचा की मंगेश तुम्हाला प्रिन्सिपल मॅमने बोलवलंय, मंगेश प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय, की थरकाप व्हायचा. माहित नाही आता मी काय केलं आणि माझी कुठली चुकी पकडली गेली. आणि इथं तर सगळे प्रिन्सिपलच बसलेत आणि इथं हेड प्रिन्सिपल बसलेत समोर, त्यामुळे मी सर्व प्रिन्सिपलच्या घराण्यामध्ये सापडलो.
त्यामुळे माझी अवस्था त्या घाबरलेल्या बेडकासारखी झाली, जे सरांनी आता सांगितलं ना की रिसर्च साठी त्यांनी बेड वापरलं. आणि पण त्यातून बाहेर येण्यासाठी सुद्धा मला व्यासपीठावरचीच मंडळी मदत करणार आहे. आपल्यामध्ये डॉक्टर माशेलकर आणि पंडित सर बसलेत, त्यांनी खूप छान पुस्तक 2 वर्षापूर्वी लिहिलंय, लिव्ह फ्रॉगिंग टू पॉल वॉल्टिंग. आणि मी त्या पॉल वॉल्टची मीटिंग मदत घेऊन या भीतीतून बाहेर येतो आणि तुम्हाला आमच्या प्रकल्पाविषयी सांगतो. आत्ताच आदिती मॅडमने तुम्हाला कल्पना दिली की आम्ही शाळांच्या माध्यमातून काय काय बदल करत आहोत. तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव मंगेश क्षीरसागर आणि मी जन्मनी संस्थेला रिप्रेझेंट करतो. आपल्यापैकी बऱ्याचशा शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना जन्मनी नाव माहीत असेल. मागच्या 10 ते 12 वर्षापूर्वी जन्मनी संस्थेचं काम सुरू झालं आणि ते काम खरं सर्वांना माहीत झालं ते शून्य कचरा प्रकल्पामुळे. कात्रज सर्वांना माहिती आहे, कात्रज बोर्ड. तर त्या आमच्या त्यावेळेसच्या डायरेक्टर किशोरी गद्रे यांनी त्यावेळेस संकल्पना मांडली की त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहित असेल की पुण्यामध्ये कचऱ्याचे कंटेनर्स ठेवलेले असायचे, लोखंडी कंटेनर्स. आताही खूप सारे लोक म्हणतात की अरे ते कंटेनर काढून घेतले, आता ते आम्हाला कचरा टाकायला अडचण होते. परंतु ते कंटेनर्स असल्यामुळे लोक त्यामध्ये मिक्स कचरा टाकायचे आणि तो कचरा विल्हेवाट लावणं खूप डिफिकल्ट होतं. मग काय करायला लागायचं की मग शहराच्या बाहेर ते कुठेतरी नेऊन टाकायचं. मग शहराच्या बाहेरचं ठिकाण कुठलं, मग आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती देवाची उरुळी. देवाच्या उरुळीमध्ये डम्पिंग व्हायचं. पण मग जशी जशी शहराची डेव्हलपमेंट होत गेली आणि जसं जसं लोक त्या देवाच्या उरुळीच्या आजूबाजूला राहायला लागले तर ते विरोध करायला लागले की हा कचरा आमच्याकडे नाही आला पाहिजे. आणि मग पालिकेने डिसिजन घ्यायला सुरुवात केली की नाही यार मग याच्यावरती काय केलं पाहिजे. मग त्यावेळेस किशोरी मॅमने असं एन्व्हिजन केलं आणि कन्सेप्च्युअलाइज केलं की हा कचरा आपण डोर टू डोर कलेक्शन करूयात. आणि ऍक्च्युअली स्वच्छ संस्थेने त्या अगोदरच काम सुरू केलं होतं, कारण त्यावेळेस हे जे काही कंटेनर्स ठेवलेले असायचे याच्यातून प्लास्टिक आणि व्हॅल्युएबल मटेरियल काढायचं काम रॅक पिकर्स करायचे. तर त्यावेळेस बाबा आढावांनी ह्या सर्व रॅक पिकर्सना मोबिलाइज करून यांना प्रॉपर यांची कॉपरेटिव्ह ओपन करून डोर टू डोर कलेक्शन सिस्टम मध्ये यांना आणलं. मग त्या प्रत्येक रॅक पिकरला 100-200 घरांचं पॉकेट वाटून दिलं आणि मग ते त्या घरातून जाऊन कचरा संकलन करू लागले. यापुढे जाऊन कात्रजमध्ये आम्ही हा एक्सपेरिमेंट केला की प्रत्येक घरोघरी जाऊन अवेअरनेस केला की हा कचरा तुम्ही द्या आणि देताना ओला सुका वेगळा द्या. त्याने झालं काय की ओल्या कचऱ्याचं आपल्याला कंपोस्टिंग करता यायचं आणि सुका कचरा तो स्वच्छ असल्यामुळे त्याचा आणखी फर्दर सेग्रिगेशन करून आपण प्रोसेसिंग करू शकतो. आणि मग ती यंत्रणा आता बऱ्यापैकी पुण्यामध्ये चालू आहे. हे जर्मनीचं महत्वाचं सुरुवातीचं काम. आणखी 2-3 वर्षानंतर आम्ही कमिन्स ह्या सर्व कात्रजच्या प्रकल्पामध्ये कमिन्स इंडिया कंपनीने आम्हाला खूप मदत केली आणि म्हणजे पर्सिस्टंट पण त्यावेळेस या प्रोजेक्टसाठी मदत करायचं. पण त्यावेळेस लक्षात आलं की जशी जशी शहराची डेव्हलपमेंट होतीये तसं तसं वेगवेगळ्या टाईपचा कचरा येतोय. म्हणजे प्लास्टिक कदाचित त्यावेळेस खूप 1-2 फॉर्म मध्येच होतं, म्हणजे बिस्किटच्या पुड्याचं रॅपर किंवा साबणीचं रॅपर तेवढंच होतं. पण आता तुम्ही पाहाल की स्विगीचं सुद्धा बॉक्स येतो, प्लास्टिकचे चमचे पण येतात, वेगवेगळ्या प्रकारचं. तसंच इलेक्ट्रॉनिक वेस्ट यायला लागलं होतं. आणि मग इलेक्ट्रॉनिक वेस्टचं त्यावेळेस सर्वांना आम्हाला म्हणजे कळालं की हे पुढे जाऊन खूप मोठा धोका यामध्ये येणार आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे असतं त्याचं एक चीप व्हर्जन चायनाकडून येतं, बरोबर. मग हेडफोन्स असतील, मग ते इतके चीप असतात की अगदी 25-30 रुपयाला सुद्धा हेडफोन मिळतात आणि ते हेडफोन अगदी 1 महिन्यात 2 महिन्यात निकामी होतात. मग एवढ्या सगळ्या हेडफोनचं करायचं काय, किंवा घड्याळाचे सेल आहेत, रिमोटचे सेल्स आहेत, हे सेल्स फार तर 15 दिवस 1 महिना चालतात. मग त्याचं करायचं काय, आणि मग ते कचऱ्यात टाकले जायचे. होतं काय की ज्यावेळेस हे सेल्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कचऱ्यामध्ये येतात 2 गोष्टी होतात. एक तर हे सेल्स वगैरे नंतर मग हीटमुळे, उन्हामुळे ते फुटल्यानंतर त्या कचऱ्याला आग लागते आणि त्यातून प्रदूषण होतं. दुसरं काय होतं की जे इलिगल आपण म्हणूयात स्क्रॅप डीलर्स असतात ते याच्यातून धातू काढायच्या याच्यामध्ये ते जाळतात आणि त्यातून मेटल्स एक्सट्रॅक्ट करतात. पण त्याचं जे इन्सुलेशन आहे ते खूपच हानिकारक आहे आणि त्यातून हवेमध्ये विषारी वायू पसरतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्यावेळेस अवेअरनेस सुरू केलं हळूहळू, सोसायट्यांमध्ये जाऊन, शाळांमध्ये जाऊन. मला खात्री आहे की यापैकी बऱ्यापैकी शाळा या जनवानी संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या ई वेस्ट कलेक्शन करतात. म्हणजे जनवानी आहे, त्यामध्ये पूर्ण मिको विजन आहे, सागर मित्र आहे, अशा वेगवेगळ्या संस्था आता पूर्ण शहरामध्ये काम करतात. तर आम्ही हे सर्व काम आतापर्यंत करत आलो. पण मग लक्षात आलं की अरे आपण कचरा जनरेट झाल्यानंतरच काम करतोय, कचरा ऑलरेडी तयार झालेला, आपण फक्त कचरा मॅनेज करतोय. आणि आता मॅनेज करण्यासाठी बरेचसे शहर आपल्याही पुढे निघून गेलीत. म्हणजे इंदोर तर तुम्हाला सर्वांना माहिती की ते दरवर्षी त्यांचा पहिलाच नंबर येतो, नंतर सुरत आहे, नवी मुंबई आहे. पण मग हा कचऱ्याचा जो फ्लो आहे तो बंद करण्यासाठी आपल्याला तो टॅप बंद केला पाहिजे आणि त्या टॅप बंद करायच्या उद्देशाने मिशन सिटी चक्रचं हे सर्व काम सुरू झालं. आणि त्यामध्ये मग आपण इंटरमिडिएट पॉलिसी मेकर्सला टार्गेट करायचं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स फाइंड आउट करायच्या की जसं स्कूल्स आहे, तसंच हॉटेल्स आहेत, कॉर्पोरेट्स आहेत आणि ह्या वेगवेगळ्या संस्थांसोबत आम्ही काम सुरू केलं.
तुम्हाला सर्वांना कल्पना आली असेल की स्कूल सोबत आपण काय करतोय. स्कूल सोबत आणखी इलेबरेटिव्ह लिस्ट नंतर सांगतोच, पण यामध्ये यावर्षी आमचं प्रामुख्याने टार्गेट आहे की 3 प्रोडक्ट्स आपल्याला फेज आउट करायचे आणि ते सर्व तुमच्या मदतीनेच शक्य आहे. आणि मला खात्री आहे की आपण हे 3 प्रोडक्ट जर घेतले तर तुम्ही ऑटोमॅटिक फाइंड आउट करशाल की मला पुढच्या स्टेप्स काय करायचे आहेत. प्रियदर्शनी मॅडम येथे घरी बसलेले आहेत. आम्ही हुजूर बागेपासून स्टार्ट केली होती, मला वाटतं 6-7 महिने झाले याच्यामध्ये. आणि मग मॅडमला तिथे आयडिया खूपच आवडली आणि मॅडमने ऍक्च्युली आम्हाला त्याच्यापेक्षा 4 स्टेप पुढच्या जाऊन आयडियाज सांगितले आणि ऑलरेडी त्यांनी जे काही इम्प्लिमेंट केलेलं आहे ते सांगितलं. पण ज्यावेळेस आमचे सेशन्स झाले क्लासमध्ये की आपण हे 3 प्रोडक्ट्स फेज आउट करायचे आहेत आणि तिथल्या त्यांचे सर्व जे सहकारी स्टाफ्स आहेत ते आम्हाला पाहिजे की आम्ही दर आठवड्याला येतोय आणि काहीतरी चर्चा करतोय, मग ते आमच्याकडून समजून घ्यायचे की अच्छा नेमकं काय आहे. आणि नंतर त्यांनी आम्हाला सांगितले की अहो तुम्ही यायचे, पण ते आमचे मुलं म्हणायचे की अरे मुलं म्हणायचे म्हणजे त्यांच्याच मनात आलं की आपण तर प्लास्टिक टिफिन बंद करू, पण हे तर लोक रोज डिस्पोजल मध्ये खातात, हे लोक प्लास्टिक कप मध्ये चहा पितात. मग त्यांनी ठरवलं, त्यांनी त्यांच्या स्कूलसाठी एक सेट विकत घेतला प्लास्टिकच्या स्टील डिशेस आणि स्टीलचे कप्स, आणि आता ते सर्व तेच वापरतात. म्हणजे आपण जरी 3 प्रोडक्ट घेतले तर ऑटोमॅटिकली ते सर्वांच्या मनामध्ये रुजलं जातं आणि आपण बाकीच्या प्रोडक्टचा सुद्धा विचार करायला सुरुवात करतो. तर आता शाळांसाठी आमचं पुढे जाऊन उद्दिष्ट असं आहे की नुसतं या 3 प्रोडक्ट्स वरती न थांबता शाळांचे जर काही नवीन आयडियाज असतील, फॉर एक्झाम्पल त्यांना जर सोलर बसवायचे असतील किंवा त्यांना किचन गार्डनिंग करायचं असेल किंवा त्यांना इतर काही प्रोडक्ट्स रिप्लेस करायचे असेल तर त्यासाठी आपण कसं त्यांना असिस्ट करू शकतो. आणि आता बऱ्यापैकी नॉलेज सर्वांनाच आहे, पण काय होतं कधी कधी फायनान्शियल लिमिटेशन्स असतात की शाळेची तेवढी क्षमता नसते. काही महानगरपालिका शाळा असतात, काही ट्रस्टच्या शाळा असतात, ऑलरेडी विद्यार्थी गरीब वर्गातून येतात. तर मग आम्ही तिथे हा सुद्धा प्रयत्न करतोय की काही CSR किंवा काही डोनर्स इंटरेस्टेड असतील की जे त्याच्यामध्ये सोलरसाठी सपोर्ट करू शकतात का, कोणी कंपोस्टिंग युनिट बसवण्यासाठी सपोर्ट करू शकतं का, तर ही सर्व मदत आणि फॅसिलिटेशन करण्याचं काम मिशन सिटी चक्रच्या अंतर्गत त्यानंतर करण्यात येणार आहे. याच्या पुढच्या स्लाइडमध्ये मी थोडंसं एक टेंटेटिव्ह लिस्ट तुम्हाला शेअर करतो. याचप्रमाणे आपण कॉर्पोरेट्समध्ये आता काम सुरू केलेलं आहे. जसं आता पंडित सरांनी थोडासा उल्लेख केलाच की कॉर्पोरेट्समध्ये आपण आता मिशन सिटी चक्रच्या अंतर्गत KPIT MCCI सस्टेनेबिलिटी अवॉर्ड सुरू केला. आमच्या सुद्धा हेच मनात आलं की पुण्यामध्ये खूप सारं म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन तर आहेच आहे पूर्वीपासून, पिंपरी चिंचवडमध्ये जास्त इंडस्ट्रीज आहेत, पण पुण्यामध्ये तुम्ही बघाल तर असे IT कंपन्यांचे पॉकेट्स आहेत. खराडीमध्ये IT पार्क आहे, त्यानंतर विमाननगरमध्ये आहे, बाणेरमध्ये आहे, आणि ह्या कंपन्या अशा आहेत की एका कंपनीमध्ये कमीत कमी 5,000 एम्प्लॉई, 5,000 10,000, म्हणजे TCS सारख्या कंपनीत तर 50,000 एम्प्लॉईज आहेत. बऱ्याचदा काय होतं की पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा गव्हर्नमेंट असेल ते इंडस्ट्री किंवा प्रोसेस प्रोडक्शन याच्यावरती जास्त भर असतो की त्यांच्या प्रोसेसमध्ये काही पोल्युशन होतंय का, त्याच्यातून काही वेस्ट जनरेट होतंय का. पण नॉन प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेस्ट जनरेट होतं. म्हणजे आज ज्या आपण डिस्पोजेबल कप्स बद्दल बोलतोय, टिश्यू पेपर्सचं घ्या, 50,000 एम्प्लॉईज जर दिवसातून 4 वेळा टॉयलेटला जाऊन ते टिश्यू पेपर वापरतायत तर ते टिश्यू पेपर काय करायचं त्याचं पुढं. आणि आम्ही स्वतः मागच्या काही महिन्यांमध्ये खूप साऱ्या कंपन्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं तुम्ही टिश्यू पेपरचं काय करता, तर आम्हाला काहीच माहित नाही. फॅसिलिटीज मॅनेजरला काही कल्पना नाही की टिश्यू पेपरचं काय होतं. वेस्ट मॅनेजमेंट त्यांचे जे कोणी एक्सपर्ट आहे त्यांना, आणि खरंच नाही त्याला सोल्युशन, कारण ते टिश्यू पेपर ते तसे स्वच्छ नसतात, त्याला काहीतरी दुसरा कचरा मिक्स केलेला असतो त्याच्यामध्ये. कदाचित सोल्युशन असेल पण ते पुण्यामध्ये तरी इम्प्लिमेंट होत नाही, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय. मग रुमाल वापरायला काय हरकत आहे, रुमाल ड्रायिंगचं मशीन बसवता येऊ शकतं का टॉयलेट्समध्ये, हँड ड्रायर तर आज आहेच सगळीकडे. मग आम्ही हे विचार थोडेसे मांडून बघितले कॉर्पोरेट सोबत आणि त्यांना ते आवडले. ते म्हणले की अरे हे शक्य आहे, थोडासा रेजिस्टन्स येईल काही एम्प्लॉईजचा, पण आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. आणि त्यांना जर महत्व पटवून दिलं आपण की हे का करायचंय तर नक्कीच ते करतात. म्हणजे आज मला अभिमान वाटतो की मी अशा एका संस्थेचा पार्ट आहे की ज्याचे ट्रस्टी पंडित सर आहेत आणि आमचे आणखीन एक ट्रस्टी आहेत विशाल जैन साहेब. तर ते काय करतात की एम्प्लॉई जॉईन व्हायच्या वेळेसच त्याला स्टील बॉटल देऊन टाकतात, मग देऊन टाकतात. हे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये होतं. मग ती व्यक्ती ते ऑफिसमध्ये वापरायला सुरुवात करते. पण याच्यात पण गमती जमती आहेत. म्हणजे आता बघा ते कोविडमुळे वर्क फ्रॉम होम सुरू झाले. तर आता काय झालं की पूर्वीसारखं त्या एम्प्लॉईला तो डेस्क नाही राहिला फिक्स. मग तो काय करायचा पूर्वी की त्याच्या डेस्कवरती तो ठेवलेला असायचा आणि मग तो स्वतः जाऊन ते कॉफी पिणार. आता एम्प्लॉई आठवड्यातून 2च दिवस येतोय आणि प्रत्येक वेळेस त्या डेस्कवरती नवीन कुणीतरी असतो. आणि मग त्यामुळे ते आता जे कप्स दिलेले होते पूर्वी ते काही वापरत नाही कोणी, आणि पुन्हा एकदा डिस्पोजेबल वापरायला सुरुवात झालेली आहे. मग आम्ही जस्ट ब्रेनस्टॉर्मिंग केलं फॅसिलिटीज मॅनेजर आणि ऍडमिन्स आणि काही एम्प्लॉईज सोबत की काय करतायत. मग एम्प्लॉईजने सांगितलं की ते हायजीनचा इश्यू असतो, ते समोरच्याने धुतलं तर मग आपल्याला माहित नाही त्याने चांगलं धुतलंय की नाही, त्यामुळे आपलं डिस्पोजल मध्ये. आता याच्यावरती काय सोल्युशन काय, म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे. यात तुम्ही सर्वांची आम्हाला याची गरज पडणार आहे, कारण हे नुसतं एका युनिव्हर्सिटीचं काम नाहीये.
म्हणजे आम्ही इथे आयसोलेशन मध्ये बसून खूप साऱ्या गप्पा करू शकतो आणि हे करू शकतो, परंतु रिअल वर्ल्ड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रॅक्टिकल सोल्युशन त्याच्यामध्ये येतात. इथे टीम बसलेली आहे सनराईज फाउंडेशनची, खूप चार्मिंग असा युथचा ग्रुप आहे, सर्व IT मध्येच काम करतात. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे ते कप धुण्यासाठी जर काही स्टरिलाइज इक्विपमेंट बनवता आलं तर मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल की अरे आता हे स्टरिलायझर मध्ये घातले म्हटलं तर हे स्वच्छच आहे. तर असे काही नवीन नवीन जे काही गोष्टी आहेत ह्या कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काय होतं की आपण बऱ्याचशा वस्तू वापरतो आणि मायनर त्याच्यामध्ये कुठेतरी वायर लूज झालेली असते, छोटीशी काहीतरी फॉल्ट झालेला असतो आणि ती वस्तू आपण डिस्कार्ड करतो. त्याचं काय करायचं पुढे आपल्याला कल्पना नसते. आता स्पीकर बॉक्सचा घ्या, आता मोठ्या साईजचे स्पीकर बॉक्स येतात आजकाल आणि त्याची जर एखादी वायर निघाली तर आपल्याला कळत नाही की हे रिपेअर होऊ शकते की नाही आणि आपण ते कचऱ्यावाल्याला देऊन टाकतो. तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की कचऱ्यावाले मोठ्या साईजची वस्तू घेत नाहीत. तुम्ही जर पिलो दिली त्याला तो म्हणतो की यार एवढं मोठं आहे मी कुठून घेऊन जाणार, आणि आपल्याकडे तो माहित नाही कलेक्शन सिस्टम मध्ये काय अडचण येते. मग आपण काय करतो, रात्री अपरात्री कुठेतरी अडगळीचं ठिकाण पाहून त्याच्यामध्ये टाकतो. म्हणजे ही वस्तुस्थिती, तुम्ही सर्व याच्यामध्ये ऍग्री व्हा. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आम्ही विचार करतो की कॉर्पोरेट कंपनी जिथे 10,000 एम्प्लॉईज काम करतात तिथे आपण 15 दिवसातून एकदा रिपेअर कट्टा सारखं काही सेटअप बसवू शकतो का, की जिथे कॉबलर पासून इलेक्ट्रिशियन पासून सर्व लोक येतील आणि ती तारीख अगोदर डिक्लेअर केलेली असेल, तिथे आपण आपले ते इक्विपमेंट्स घेऊन या, सकाळी ड्रॉप करा, संध्याकाळी तुम्हाला ते रिपेअर झालेली वस्तू घेऊन जाते. जर ती रिपेअर होण्याजोगी नसेल तर तिथेच आपण कलेक्शन सेंटर, डिस्कार्डेड वस्तूंचं कलेक्शन सेंटर, आम्ही त्याला 3R कलेक्शन सेंटर म्हणतो, तर त्या वस्तू तुम्ही तिथे डोनेट करून टाका. त्याचा आम्ही ऑथराइज रिसायकलरच्या थ्रू विल्हेवाट लावू. ऑलरेडी तुमच्यापैकी मला वाटतं मेजॉरिटी ऑफ शाळा ई वेस्ट आणि प्लास्टिक वेस्ट हे करतातच आहे, ती खूप छान गोष्ट आहे. पण त्यात आणखीन आम्ही काही गोष्टी ऍड करण्याचं हे करतोय. आता काय होतं की शाळेमध्ये बऱ्याचदा मोठ्या वस्तू आणण्याचा स्कोप नसतो, मुलं काही जास्त मोठ्या वस्तू आणू शकत नाही, पण हे कॉर्पोरेटमध्ये खूप सक्सेसफुली इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. आणि थँक्स टू पंडित सर की त्यांनी जेनरसली हा KPIT MCCI सस्टेनेबिलिटी अवॉर्ड साठी स्पॉन्सरशिप डिक्लेअर केली, की ज्यातून कंपन्यांना आता एक मोटिवेशन मिळाले. कारण प्रत्येक कंपनीचं काय असतं की काय याच्यातून आम्हाला काय प्रॉफिट होणार आहे. खूप कमी अशा कंपन्या असतात की ज्या मनापासून विचार करतात की हो हे समाजासाठी गरजेचं आहे आणि हे जर झालं तर आम्ही सस्टेनेबल बिझनेस करू शकतो, लॉंग टर्म चांगला बिझनेस करू शकतो. परंतु खूप साऱ्या कंपन्या अशा आहेत की त्यांना ह्या गोष्टी कन्व्हिन्स करण्याची गरज आहे, या थॉट प्रोसेस मध्ये आणण्याची गरज आहे. आणि ही अवॉर्ड हे एक आम्हाला संधी आहे की आम्ही या निमित्ताने प्रत्येक कंपनींना भेटून त्यांना सांगू शकतो की हा या प्रकारचा अवॉर्ड आहे, आपल्याला अवॉर्ड साठी नाही करायचंय, आपल्याला हे आपल्या शहरासाठी करायचंय, आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचंय, आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी करायचंय. तर ह्या भावनेतून आम्ही आता हे करतो. जसं मी कॉर्पोरेटचं बोललो तसंच आमचं आता दृष्टीपथामध्ये हॉटेल्स पर्यंत पोहोचणं आहे. आज तुम्हाला कल्पना असेल की तुम्ही कुठल्याही मिसळ पावच्या हॉटेलमध्ये जा किंवा वडापावच्या हॉटेलमध्ये ते पहिलं ते प्लास्टिकची पाण्याची बॉटल्स आणून ठेवतात समोर. आता दोन गोष्टी, फायनान्शियल इम्प्लिकेशन आहे की आपल्याला त्याचे पैसे पे करायला लागतात, दुसरं म्हणजे इतक्या साऱ्या बॉटल्सचं करायचं काय. आज बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये मी बघतो की अर्धा लिटर पण नाही 300 ml ची बॉटल असते. म्हणजे एका व्यक्तीला तहान लागली तर तो 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये 2 बॉटल्स पितो. ते प्लास्टिकचं पुढे करायचं काय. आज सर्वजण जरी म्हणत असलं की प्लास्टिक रिसायकल होतं आणि ते, पण प्रॅक्टिकली ते 2 ते 3 वेळेस फार फार रिसायकल होतं आणि त्यापासून जी पुढची वस्तू बनते ती खूपच कमी दर्जाची असते. म्हणजे आज जर तुम्ही हायवेने कुठे शहराच्या बाहेर निघालात तर तुम्हाला रोडच्या बाजूला ते चेअर्स विकणारे दिसतील. त्या लो ग्रेड क्वालिटीच्या चेअर्स असतात आणि त्या अशा प्रकारच्या प्लास्टिक पासून बनलेल्या असतात. ते घरी आणल्या तर ते अगदी 6 महिन्यामध्ये तुटतात आणि मग त्यानंतर पुढे काय, त्याचं पुढचं प्रोडक्ट तर खूपच डिग्रेडेड क्वालिटीचं असणार आहे. आणि त्यात 2 गोष्टी आहेत, म्हणजे एक तर रिकव्हरी खूप कमी आहे. जर 100 बॉटल्स जनरेट होत असतील तर हार्डली त्याच्यातल्या 25 ते 30 बॉटल रिकव्हर होतात, बाकी सगळं लँडफिललाच जातात. कारण त्या ऑड शेप मध्ये असतात, ते कुठेतरी अडगळीत पहिले पडलेले असतात, सॉइल झालेले असतात, त्यामुळे त्याचं पुढे काही हे होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिसायकलिंगला लिमिटेशन आहे. तुम्ही वापरते किती वेळा रिसायकलिंग करणार आणि त्यातून जे काही पोल्युशन होणार आहे ते वेगळंच. त्यामुळे हॉटेल्समध्ये आम्ही प्रयत्न करतोय की हॉटेल वेस्ट कसं कमी करता येईल. हॉटेलमध्ये मग वेट वेस्ट पण आहे आणि ड्राय वेस्ट पण आहे, दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. चौथा एक आम्ही इनिशिएटिव्ह आता लगेचच सुरू केलेला आहे, म्हणजे तो जानेवारी पासून सुरू केलाय. जसं मी सांगितलं की प्लास्टिक वेस्ट आणि ई वेस्ट बरोबरच आम्ही 3R कलेक्शन ड्राईव्ह पूर्ण शहरामध्ये कंडक्ट करतोय. की सर्व सोसायटी, सर्व नागरिकांना कल्पना असली पाहिजे की आमच्या एरियामध्ये अमुक अमुक दिवशी सर्व प्रकारचे वेस्ट कलेक्ट केले जातात. त्याच्यामध्ये घरगुती कचरा म्हणजे जे काही आपण डेली कचरा वेचकाला देतो तो कचरा अपेक्षित नाहीये, पण त्याच्यामध्ये अशा वस्तू की ज्या कचरा वेचक घेऊन जात नाही,
त्याची तुम्हाला घरात अडचण होते, त्याचं तुम्हाला काय करायचं ते कळत नाही, किंवा अशी एखादी वस्तू असू शकते की जी रिपेअर होऊ शकते मायनर इंटरव्हेन्शननी, तर ती आम्ही कलेक्ट करून, रिपेअर करून, रिफर्बिश करून ती आपण निडी लोकांना डोनेट करू शकतो, शेअर करू शकतो आणि त्याची विल्हेवाट लावू शकतो. तर हे आतापर्यंतचे इनिशिएटिव्ह, याचे काही जस्ट फोटो शेअर करतो. हे अशा प्रकारचं मटेरियल या अशा ड्राईव्ह मध्ये येत असतं. हे आम्ही मागच्या वर्षी जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट झालं, तुमच्यापैकी काही शाळांना कदाचित पुरस्कार मिळाले असेल, ई वेस्ट पासून ट्रॉफी बनवलं होतं. म्हणजे जर आपण आर्टिफॅक्ट्स नवीन मटेरियल न वापरता युज्ड मटेरियल पासून जर बनवू शकलो, तर किती सारं नवीन मटेरियल आपण वाचवू शकतो. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आर्टिफॅक्ट्स पण बनवले आहेत, काही लॅम्प्स पण बनवले आहेत. आणि डहाणूकर कॉलनीमध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यान, त्या उद्यानामध्ये ई वेस्ट पासून एक थीम पार्क बनवली की पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक वेस्ट वापरून तिथे काही गझिबोज आहेत, त्या गझिबो मध्ये लाइटिंग आम्ही ई वेस्ट पासून बनवली. आणि मला वाटतं की महानगरपालिकेने आणि खूप सारे रिअलिटी बिल्डर्सने, कारण बिल्डर्सचे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक डिवायडर मध्ये ऍडव्हर्टायझिंगचे बोर्ड्स असतात. असे बोर्ड जर आपण रिसायकल मटेरियल पासून बनवले तर काय प्रॉब्लेम आहे, आणि तुमची ऍडव्हर्टायझिंग पण चांगली होऊ शकते आणि नवीन मटेरियल सुद्धा वेस्ट होणार नाही. शाळेच्या पातळीवर मुलांबरोबर काम करण्याचा पुणे क्लायमेट वॉरियरचा उद्देश आणि त्याचा अनुभव तो आपल्याला सांगावा अशी विनंती करते. Respected dignitaries on the dais, principals, teachers, and my dear friends, students who are here present today. आज मला इथे बोलवलं आणि तुमच्या सर्वांसोबत आज मी ह्या मंचावर आहे, हे खरंच माझं भाग्य आहे. And I'm really privileged to be and share this stage. Pune Climate Warrior actually was a concept conceptualized by Srimati Vandana Chavan, and under her guidance, under Nulkar sir's guidance and Shri Ravindra Dharya's guidance, आम्ही हा उपक्रम चालू केला 2002 साली. त्यावेळी आम्ही ठरवलं की नाही, आपण 30 शाळापर्यंतच पोहोचू, कारण it's with the same idea that if children come together, if teachers come together, and if schools come together, who are actually not only educating children but also actually change makers in the true sense, कारण ते कुठेतरी समाजाचे कित्येक घटक बदलू शकतात. सो आपण सगळे एकत्र आलो तर नक्कीच पुढच्या काळामध्ये आपण चेंज आणू शकू. आणि त्याच उद्देशाने आम्ही 30 शाळांबरोबर चालू केलं. पण त्याच साली सीझन 1 मध्ये 30 शाळा 60 शाळा झाल्या आणि ह्या वर्षी आपण 60 ते 80 शाळापर्यंत पोहोचलो. पुणे क्लायमेट वॉरियर हा इट्स अ कंटिन्युअस एफर्ट, कंटिन्युअस प्रोग्राम, जिथे आपण दर महिन्याला एक वेगळी थीम ठेवतो. ऑफकोर्स आपल्याला सर्वांना माहिती आहे की कित्येक कचरा एक इश्यू आहे जो वी हॅव टू कॉम्बॅट. दुसरा एक आहे हवामान बदल, म्हणजे क्लायमेट चेंजच्या अंतर्गत हे कित्येक गोष्टी आहेत. पाणी, हवा, बरेच गोष्टी आहेत जे त्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे. आणि त्याच हिशोबाने, त्याच अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम डिझाईन केला. इट स्टार्ट्स विथ नो अबाउट क्लायमेट चेंज, की आपल्याला नेमकं क्लायमेट चेंज काय आहे, हवामान बदल काय आहे, इन डिफरंट वेज, इन इनोव्हेटिव्ह अँड इंटरेस्टिंग वेज. म्हणजे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आम्ही घेतली आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन सर अशी होती की इट इज नॉट ओनली मुलांनी शाळेमध्ये ड्रॉइंग करायचंय. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ड्रॉइंग हा पेपर घरी न्या, आपल्या आजी आजोबांसोबत डिस्कस करा, पालकांसोबत डिस्कस करा, आणि जेवढे जास्ती लोक असतील तुमच्या बरोबर सहभागी तेवढे जास्त पॉइंट्स. म्हणून तो तसा वेगळ्या पद्धतीने आम्ही हा ड्रॉइंग कॉम्पिटिशन मागच्या वर्षी आपण घेतलं. असंच वेगळे वेगळे थीम्स होते एव्हरी मंथ. फॉर एक्झाम्पल ट्रीज वॉज इन ऑगस्ट, 1 family 1 tree, ग्रोईंग ट्रीज फ्रॉम सीड्स, असे अनेक. मग त्याच्यानंतर कचरा, देन आफ्टर दॅट देयर वॉज वॉटर, देयर वॉज ऑल्सो एअर, अँड देन ऑफकोर्स अॅन्युअल फंक्शन मध्ये कुठे ना कुठे एक काहीतरी तुम्ही प्रेझेंटेशन असं करा क्लायमेट चेंजवर, जेणेकरून तुम्ही जनजागृती करू शकता. तोच थीम आम्ही ह्या वर्षी पण सेम आम्ही तसंच ऍप्लिकेबल केलं, पण वेगळे जरा ह्यावेळी ऍक्टिव्हिटीज होते. ह्यावेळी आम्ही एक बटरफ्लाय गार्डन, दिस वॉज ऑल नुलकर सर्स आयडिया ऑल्सो, की आपण एक बटरफ्लाय गार्डन प्रत्येक शाळेमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून पॉलिनेटर्स अट्रॅक्ट होतील आणि मुलांना पण व्हॉट आर पॉलिनेटर्स, व्हॉट कॅन बी डन,
what are the different species also which will attract pollinators. म्हणून आपण बटरफ्लाय गार्डन ही संकल्पना शाळेमध्ये राबवली. दुसरं ऑल्सो what we asked schools to do is monitor air. So we, thanks to various organizations, actually we are able to have this program. तर आपण air quality कसं measure करायचं. So flags दिले of various colors. आणि तेच फ्लॅग्स प्रत्येक शाळेने त्यांच्या पद्धतीने ते फ्लॅश केले शाळेमध्ये टू अंडरस्टँड द एअर क्वालिटी इंडेक्स. सो हा एक उपक्रम होता. आणि असं जसं मी म्हणाले प्रत्येक महिन्यात काही ना काय ऍक्टिव्हिटीज होते, एक काही ना काय नॉलेज शेअरिंग सिरीज होते, जेणेकरून आम्ही सगळे हे टीम ऑफ एक्सपर्ट्स आहेत त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, टीचर्सना इन्फॉर्मेशन दिली. आणि टीचर्स हु आर ऍक्च्युली द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड दिस प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवली. आणि आय थिंक टुडे वी हॅव अ वंडरफुल सेट ऑफ चॅम्पियन्स ऑफ चेंज. So we had recently we had an youth climate summit in the month of January, just one day after Republic Day, and recognizing that even children have their rights. Children have a right to clean environment, and therefore we organized this summit. Children have the right to be heard, and therefore children in fact came together. They voiced their concerns about air, transport, waste, water, and 9 such topics, even urbanization, inclusive resilient cities, green buildings. There were 9 such topics where children came together. Children voiced their opinions that what they want to see in the city and what action they are going to take towards bringing about a change in this city. And with this, at the end of the summit, we had also a declaration or recommendations by our children for their city and also actions which they are going to take. I must tell you that through this program हे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी आम्ही बघितलं की खरंच खूप सुंदर पद्धतीने शाळा हा प्रोग्रामनी छान रिसीव्ह केलेले आणि छान उपक्रम करतात. आदरणीय मान्यवर, माझे विद्यार्थी मित्र, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, या पुण्यामध्ये आपल्या नेहमी आपण भारताला दिशा दाखवत असतो आणि हे शतकानुशतक चाललेलं आहे आणि एक भारताला नवी दिशा देणारा हा आजचा माझा आपला कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी सर्वात प्रथम शाश्वत विकास केंद्र, गुरुदास, आदिती, मंगेश आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यानंतर आता आपण ज्यांचा सर्वांचा सत्कार केला त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे या क्षेत्रामध्ये, त्यांचंही अभिनंदन करतो. पण मला वाटतं टाळ्या थोड्या कमी पडल्या. गंमत बघा, काल मी याच व्यासपीठावर होतो आणि सत्कार केला नोबेल लॉरेट मायकल स्पेन्स आणि आज आपल्या सर्वांचा. पण याचा अर्थ तुम्ही काही कमी नव्हे, कारण तुम्ही सुद्धा भविष्यात भारत कुठे जाईल, जग कुठे जाईल याच्यावर आपलं काम चालू आहे. काल यांनी सुद्धा नोबेल लॉरेट मायकल स्पेन्स सुद्धा त्यांनी तंत्रज्ञानाचा जो भराभर आता जो ज्या वेगाने तंत्रज्ञान पुढे जाते आहे तर त्याच्यामध्ये माणूस मागे पडेल का आणि मशीन आणि मॅन कळलं का, या दोघांनी एकत्र असं काम करायला पाहिजे याच्यावर फारच सुंदर लेक्चर त्यांनी दिलं. गुरुदास, आपण शाश्वत विकास केंद्राबद्दल बोललात, पण मला स्वतःला अभिमान आहे की त्याचं उद्घाटन माझ्या 80व्या वाढदिवसाच्या मी स्वतः केलं होतं. त्यामुळे माझा त्या केंद्राशी भावनिक संबंध आहे हे मी इथे सांगू इच्छितो. आणि अजित रानडे यांचे आभार मानतो, कारण ते नवीन वेगवेगळ्या कल्पना असतात. आपल्याला कल्पना असेल 80व्या वाढदिवस म्हणजे हा खास आहे, पण ते म्हणाले त्याच्यात सर्वात खास तुम्ही काम करू शकाल ते म्हणजे याचं उद्घाटन.
आणि त्याला मी कधीही नाही म्हटलेलं नाही, आणि हा माझ्या आयुष्यातला एक मोठा सन्मान होता असं मला वाटतं. याच्यात 3-4 मुद्दे मला मांडावेसे वाटतात. एक म्हणजे मुलांना सतर्क करणं हे माझ्यामध्ये फार महत्वाचं आहे, आणि त्यामध्ये आपण आता पाहिलं की मुलांच्या वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या पाहिल्या, आपण त्यांना बक्षिसं दिली, पण आपला अनुभव असा आहे की मुलं सुद्धा शिक्षक होऊ शकतात, मुलं सुद्धा नेतृत्व करू शकतात. 17व्या वर्षी एका मुलीला नोबेल प्राइज मिळाला, कारण तिने चळवळ 11व्या वर्षी सुरू केली होती. माहितीये नाव तिचं? मला आला नाही का? कारण मुलींना शिक्षण हवं याचा तिने आग्रह धरला, आणि जे काम केलं ते प्रचंड केलं. याचा अर्थ तुम्ही छोटे आहात म्हणून तुम्ही नेते बनू शकत नाही, ही चुकीची कल्पना. हा पहिला भाग. ग्रेटा थुनबर्गचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तिने सुद्धा असंच अत्यंत लहान असताना जो एक पर्यावरणाविषयी तिने हे केलं, प्रोटेस्ट केल्या स्वीडिश गव्हर्नमेंटच्या पार्लमेंटच्या समोर वगैरे. तर आपल्या सर्व छोट्या मुलांना मी सांगू शकतो की तुम्ही सुद्धा नेते होऊ शकता, कळत नाही, विचाराने, आचाराने. दुसरी गोष्ट आज दाखवण्यात आली ती म्हणजे जबाबदारी समाजाची असते तेव्हा स्वतःचीही जबाबदारी असते, सरकारची असते तेव्हा स्वतःचीही असते. दुसरा मुद्दा महत्वाचा, कचरा काढण्यापेक्षा कचरा न करणं हे फार महत्वाचं आहे. मुळात जाऊन हा जो एक भाग होता तो फारच महत्वाचा आहे. तिसरा मुद्दा मला मांडावासा वाटतो की माझ्या काही अनुभवावरनं मी जे पाहिलंय त्याच्यावर मला आठवतं, मी चीनमध्ये गेलो होतो. एक वर्ल्ड बँकचं आमचं प्रोजेक्ट होतं, MCLचं, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं, आणि 1990. आणि त्यावेळी मला आठवतं की तिथे काही रिसर्च इन्स्टिट्यूशन्स होत्या, केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, आणि त्यांना रिफॉर्म करायचं होतं, आणि ते वर्ल्ड बँकचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही त्यावेळी जिंकलं. आणि ते जिंकायच्या आधी आम्हाला तिथे जाऊन प्रेझेंटेशन वगैरे करायचं होतं. आणि मला आठवतं आमच्याकडे काही पैसे नव्हते, फॉरेन एक्सचेंज नव्हता. मग तिकडचे आपले जे अँबॅसेडर होते रंगनाथन, त्यांना विनंती करून तिकडचाच एक कमर्शियल अटॅचे आम्ही घेतला, ज्याने म्हणजे एखादी व्यक्ती जर चायनीज भाषेत बोलली तर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन, मी बोललेलं इंग्लिशमध्ये चायनीज ट्रान्सलेशन, हे द्यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. आणि ते कमर्शियल अटॅची, त्याच्यानंतर मी आणि माझे काही सहकारी आम्ही असे गाडीतनं चाललो होतो, आणि ट्रॅफिक लाईट आली, रेड लाईट आली, आणि थांबली. आणि मला आठवतं ते कमर्शियल अटॅचे आमचे जे होते ते सिगरेट ओढत होते, आणि त्यांनी ते सिगरेटचं जे थोटूक होतं ना ते असं उडवलं बाहेर. म्हणजे त्याची जर ऑलिम्पिक कॉम्पिटिशन झाली तर आपण मला वाटतं जिंकू जास्तीत जास्त उडवण्यात ते. आणि गंमत आहे, तुम्ही जसा युनिफॉर्म घातलाय ना तशा युनिफॉर्म मधली एक मुलगी आली, तिने रिसीट बुक आणलं आणि त्यांना फाईन केलं. त्यानंतर मी त्यांना विचारलं की ते काय आहे. ते म्हणाले, या समाजामध्ये, या सोसायटीमध्ये इथे कुणीही काही घाण केली किंवा कुणीही काही असं कृत्य केलं तर कुणीही कुणाला असा दंड करू शकतो. हे भारतात आपल्याला करता येईल का? पुण्यात आपल्याला करता येईल का? पुणे ही दिशा दाखवू शकेल की नाही? नाही का? तर चायनीज अनुकरण असं नव्हे, पण समाजामध्ये सर्वांची जबाबदारी एकत्र कशी असते हे दाखवणारं हे उत्तम उदाहरण. तर माझी पहिली कल्पना म्हणजे हे आपण कुठल्या स्तरावर करू शकतो. आपल्या शाळेमध्ये करू शकतो, सोसायटीमध्ये करू शकतो, देशात होईल, कळत हळूहळू त्याचा वाव होईल. हा त्यातला एक पहिला भाग. दुसरा भाग, मला आठवतं आपण पाण्याविषयी सतत बोलत असतो, आणि पाणी मग ते पेपर कप मध्ये नव्हे, ग्लास बॉटलमध्ये वगैरे वगैरे आपण आता बोललो, आणि ते अगदी योग्य आहे. पण मला आठवतं अजितदादांनी नेहमी त्यांची जी भाषणं असतात फार उद्बोधक असतात, आणि त्यात नवीन कल्पना असतात. अजित, तुमचं एक भाषण मला आठवतं ज्यावेळी डेव्हलप्ड कंट्रीचं डेफिनेशन आपण दिलं होतं, आणि ज्यावेळी
श्रीमंत लोक सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्टने जातील ते म्हटलं होतं आपण. आणि त्याच वेळी तुम्ही म्हटलं होतं नळाचं पाणी सुद्धा आपण पिण्यासारखं असलं पाहिजे. मला आठवतं काही वर्षापूर्वी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जज बिझनेस स्कूलमध्ये मला एक इनोव्हेशन लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हाईस चान्सलर आणि प्रवास यांच्याबरोबर मी हे आपलं न्याहारी घेत होतो. आणि त्यावेळी आम्ही पाणी मागवलं, तर मी बॉटल वॉटर मागवलं आणि त्यांनी नळाचं पाणी मागवलं. आणि गंमत म्हणजे त्याच्या प्रवास होत्या, त्या पॉलिमर एक्सपर्ट होत्या, तर त्यांनी मला समजून सांगितलं की कार्बन फुटप्रिंट जे असते, ही जे प्लास्टिक बॉटल आहे ती पॉलिइथिलीन टेरेफ्थॅल्टची असते आणि ते निर्माण करण्यामध्ये जी एनर्जी जाते, मटेरियल जातं आणि रिसायकलिंग बद्दल आपण सतत बोलत आहोत, ते आणि पाणी, नळाचं पाणी याच्यामधले कार्बन फुटप्रिंट किती कमी होतं. तर रवी, आपला देश कधी असा होईल की जे नळाचं पाणी आपण पिऊ शकतो, डेव्हलप होईल नाही का? या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आधी ते आपण चंद्रावर गेलो, पण तिथे पाणी शोधलं, पण कितीतरी शहरात पिण्याचं पाणी मिळण्यासाठी आपण चालत होतो. आता त्यात थोडी प्रगती केलेली आहे. त्याच्या पुढे प्रत्येक घरात नळाचं पाणी वगैरे हे झालं, पण त्याच्या पुढची प्रगती करून ते शुद्ध कसं असेल, म्हणजे हे तुम्ही सगळं बोलता, याची काही आवश्यकता नाही, बरोबर? ग्लासची सुद्धा आवश्यकता नाही, कळलं? तर ही जी देशाची प्रगती आहे ही माझ्या मते अत्यंत महत्वाची आहे. आणखी एक सांगायचं म्हणजे रवी पंडित आणि मी दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं होतं, लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉटर, म्हणजे बेडूक उडी ते हनुमान उडी आपण कशी घेऊ शकतो. आणि त्याला पर्यावरणाविषयीची प्रचंड काळजी आहे, प्रचंड त्यांनी काम केलेलं आहे. आणि जनवाणीचे ते अध्यक्ष असताना त्यांनी झिरो गार्बेज वॉर्ड्स असा एक प्रयोग केला होता, तो आपण सक्सेसफुल करून दाखवला होता. त्याच्यावर एक चॅप्टर आहे, तो जरूर वाचा. आणि त्यामध्ये आम्ही दाखवलंय की स्टेप म्हणजे टेक्नॉलॉजी येते, कळलं का? त्याचं इकॉनॉमिक्स असावं लागतं, त्याच्यामध्ये सोसायटीचा भाग असतो आणि पॉलिसी असते. हे जर चारही आपण एकत्र केले, कळलं तर कसं होऊ शकतं? तर झिरो गार्बेज होऊ शकतं. हे पुणे शहराने आता नव्हे, जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी दाखवलेलं आहे. इश्यू असा आहे की हे स्केल सगळीकडे कॉपी का होत नाही? जे जे काही चांगलं आहे तुम्हाला कुठेतरी भारतात दिसेल, कळलं का? प्रॉब्लेम इज दॅट ऑफ स्केल अप, हाऊ ते सगळीकडे वाढायचं. आणि त्याच्यासाठी अवेअरनेस आणि आपण जसा आज प्रयोग करतोय मुलाचा, ते फार महत्वाचं आहे. एक विनोद मला आठवतो की विजय केळकर आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत पुणे इंटरनॅशनल सेंटरचे, द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया. तर ते एकदा मला सांगत होते, आम्ही ह्या विषयावर बोलत होतो, तर ते मला म्हणाले की माझ्या घरामध्ये आंघोळ मी करतो तेव्हा मी शॉवर घेतो, तर मला ते दम देतात, तुम्ही बालदीत पाणी घेऊन जर आंघोळ केली, कळलं का, तर किती पाणी वाचेल आणि त्याचा एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होईल. ह्याचा अर्थ प्रत्येक मुलावर जबाबदारी आहे, कळलं की नाही? ते पॉलिसी बद्दल बोलले, प्रत्येक घर पॉलिसी मेकर. तर मुलांना मी सांगू इच्छितो, तुम्ही स्वतः पॉलिसी मेकर बनू शकता, कळलं की नाही? तुम्ही स्वतः नेतृत्व करू शकता. आपण शिक्षकांचा सत्कार केला आणि मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिकांचा, हे माझ्या मते फार महत्वाचं आहे. आता आपण पाहिलं असेल की पुण्यामधल्या कितीतरी शाळांमध्ये किती किती नवीन प्रयोग होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होत आहेत, वेगवेगळ्या कल्पना आहेत. या सगळ्या कल्पना एकत्र आणणं महत्वाचं आहे, त्याचं टॅब्युलेशन करून वगैरे. आता आपण दिलेल्या कल्पना त्या सुद्धा महत्वाच्या आहे. आणि आता आदितीने सांगितल्याप्रमाणे कळलं त्या आम्ही जमा करणार आहोत. आणि ही जी कॉम्पिटिशन आहे, कारण असं असतं की ज्याला मी नेहमी म्हणतो, एव्हरीवन इज समवन अँड माइंड्स ऑन द मार्जिन आर नॉट मार्जिनल माइंड्स. कळलं, प्रत्येकाला नवीन नवीन ब्रेकथ्रू कल्पना येऊ शकते आणि एखाद्या छोट्या कल्पनेमुळे केवढा प्रचंड फरक पडू शकतो. जसं आता म्हणाला, किती वर्षांचा अंधार, एक मेणबत्ती आणली की होती, ती मेणबत्ती म्हणजे नवीन कल्पना, ज्यामुळे प्रकाश पडतो, दिशा दिसते, कळलं का? आणि ती मेणबत्ती जर घेतली, तुमच्या हातात जर असली, तर तुमचं पुढचं पाऊल सुद्धा तुम्हाला दिसतं, त्याच्या पुढचं पाऊल पण दिसतं आणि तुम्ही प्रोग्रेस करू शकता. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आज मला वाटतं
एक नवीन परिवर्तन करण्याची शक्ती असलेला हा प्रयोग आहे. म्हणून आपण सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपले पुन्हा आभार मानतो. इजा बिजा तिजा, काल होतो, आज होतो, उद्या काही आहे का? धन्यवाद.